की सरकारच्या निदर्शनात आले की त्या ठिकाणी अनाधिकृत उत्खनन झाले, त्याला 7,52,353 रुपये त्यावेळेला दंड झाला होता. तो दंड 1-2 वर्षानंतर त्या ठिकाणी तत्कालीन प्रांत त्यांनी तो दंड त्यांचा माफ केला. तो दंड असा नव्हता. चंद्रकांत पाटील त्यावेळेला महसूल मंत्री होते. महसूल मंत्री असताना तो तारांकित प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला होता विधिमंडळामध्ये, आणि विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तो दंड गेला होता. परंतु ज्योती कदम नावाच्या प्रांताने तो दंड त्यांना माफ करून टाकला. सर्वसामान्य शेतकऱ्याला जर तुम्ही साधा त्यांनी त्याच्या घरासाठी एखादी गाडी मुरमाची उचलली त्याच्याच शाखेतून, तरी त्याला तुम्ही दंड करता आणि त्याच्या सातबाराचे बोजे टाकता. परंतु कुठेतरी मोठं उद्योजक असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी माफ केलं जाते अशा प्रश्न येतो. त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलं की त्यांनी मुद्रांक शुल्क कमी भरलाय, तो भरायला पाहिजे, तो भरलेला नाही. तो मुद्रांक शुल्क 42,92,000 त्यांना त्या ठिकाणी दंड झाला त्यावेळेला संदर्भ फेस्टिवलच्या आयोजकांना. आज तागे त्यांनी तो दंड भरलेला नाही. म्हणजे सरकारची करोडो रुपयाचं कोट्यवधी रुपये तो त्या ठिकाणी दंड ही कार्यक्रमाचे आयोजक त्या ठिकाणी पुरवतात, आणि आपण त्यांना पुन्हा मुंबईमध्ये त्यांना परवानगी देतो. हे कुठेतरी आमच्या सारख्यांना योग्य वाटत नाही. आणि कुठेतरी आपण पाहतो या ठिकाणी आज परिसरामध्ये जागजागी वेगवेगळ्या परिवर्तित नशेची पाने मिळत आहेत, किंवा अनेक ठिकाणी अनाधिकृत दारूचे कारखाने चालू आहेत. हे आपण पाहतो रोजच. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. थांबण्याऐवजी या संदर्भ फेस्टिवल सारख्या कार्यक्रमातून हे वाढताना दिसत आहे. त्यामुळं आम्ही या कार्यक्रमाला विरोध करतोय. आता आमच्या त्या ठिकाणी नाशिकच्या नागपूरच्या आदिवासी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटून टीम त्या ठिकाणी त्यांना सांगणार आहे की हा कार्यक्रम तुम्ही थांबवा, आणि आता आम्ही हे आंदोलन पुढच्या काळामध्ये असं चालू ठेवणार आहे. आणि त्या संदर्भ फेस्टिवलच्या दारात आम्ही त्या ठिकाणी आमच्या कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. त्यामुळे आमची हीच अपेक्षा आहे की त्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला नाही पाहिजे, जेणेकरून तरुण पिढी त्या ठिकाणी बर्बाद होताना आपल्याला दिसत आहे. एक खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नशाचा वापर होत असतो, हे सगळं शासनाला माहिती आहे. आणि हा कार्यक्रम होतोय तो आपल्या देशातल्या नागरिकांसाठी खूप कमी होते. याला 14 देशातले जास्त तरुण त्या ठिकाणी असतात, आणि आपली मुलं त्या ठिकाणी कुठेतरी त्यांच्या मार्गाला जातात. पाचशे संस्थेचा कार्यक्रम आहे हा. त्यामुळे हा कार्यक्रम झाला नाही पाहिजे अशा प्रकारची आमची या नशाविरोधी संघटना समितीच्या माध्यमातून आमची मागणी आहे.